आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे लोहा कंधार तालुक्यात सर्वात सुंदर असं मंदिर दाखवण्यासाठी. तर नमस्कार भावांनो, स्वागत नया फ्रेश व्लॉगमध्ये. आज सकाळीच चंदूला कॉल केला, मला एखादं आहे मला चंदू का सुंदर अशा मंदिरात नेतो. तिथले भाविक म्हणतात की भावांनो इथला कळस पण सोन्याचा आहे मंदिराचा. तिथलं मंदिर फक्त दगडांनी बांधलेलं नाही तर श्रद्धा, शांतता आणि भक्तीने घडलेलं आहे. याची वास्तुकला पाहिली की अयोध्याच्या श्री राम मंदिराची अनुभूती होते. मंदिरात पाऊल टाकताच एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. मन शांत होते आणि हात नकळत जोडले जातात. उमरच फक्त एका गावाचं नाव नाही तर ती एक भावना आहे, या सुंदर मंदिरात अनुभवायला मिळते. जर तुम्हाला अशी शांत आणि सुंदर ठिकाण आवडत असेल तर उमरजच्या ह्या मंदिराला एक वेळेस अवश्य भेट द्या. घरला जाता वेळेस भावना चंदू म्हणला की आपल्याला घोडजला एक महादेव मंदिर आहे, मला तिथे जाऊन पाया पडवतात. मला लगेच भावना तिकडे गेल्या, पाया वगैरे पडल्या. महादेवाची मूर्ती खूप सुंदर अशी होती, बघू शकता तुम्ही. नंदीची मूर्ती पण खूप सुंदर होती. तर भावना आपण आता घोडजच्या महादेव मंदिरात. इथं अशी मान्यता आहे की आज जर धोंडा हात धरून फिरला तर आपली इच्छा पूर्ण होती. तर आता बघू आपल्या मनात इच्छा धरतो मी आणि थोडा फिरतो, बघू होते काय पूर्ण. फिरला बघा थोडा, बघू शकता धोंडा फिरला होता आणि आपल्याला मनात जी इच्छा होती ती इच्छा आता पूर्ण होईल लवकरच. तर चंदू, तुला काय इच्छा आहे नाही काय? माझ्या इच्छा सगळ्या संपल्यात. चंदूच्या इच्छा आकांक्षा संपल्या जातात. चंदू काय नको मध्ये थोडा. आता भावान थोडं बसलाय थंडगारीचं, आता इथून जाते डायरेक्ट घरला. चंदू म्हणला भावानं कंदारून आपल्याला लिहायचं ते, मला कारण आपल्याला कंदारमध्ये काम आहे. लगेच सत्यगंगेला पाया पडल्या आणि काश्मीरी ज्यूस सेंटरला गेल्या भावान. इथली खतरनाक पैकी मँगो मस्त की हापा भांडली आणि तुम्ही भावान निघाला घरला. तर भावानं व्लॉग आवडला तर फॉलो करा विसरू नका. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.